हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्या द्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचे नावे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय पालकांनो आणि सिस्टरांनो, येशू आपल्याला सांगत आहे, मी जीवनाची भाकर आहे. जीवनाची भाकर असलेल्या येशूला सोडून बाकी कुठे काय फायदा असा आहे म्हणून बोललं तरी कोणी कुठेही पडायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही या एक गोष्ट ध्यानात ठेवायचं, पवित्र मिस्सा सोडून असलेले फायदा मला नको. शाळेत जाणारे लोक, कॉलेजमध्ये जाणारे लोक, कामावर जाणारे लोक मिस्सा आहे म्हणून कळालं तर पहिले मिस्सा करायचं, त्यानंतर कुठे जायचं तिकडे जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या घरातील रोसरी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोप जॉन पॉल दुसरे जेव्हा केरळ राज्यामध्ये आले होते, त्यांनी केरळ राज्याबद्दल एक स्टडी करून गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जगभरच्या बिशप लोकांच्या बरोबर बसून रोम मध्ये, व्हॅटिकन मध्ये चर्चा करता आहे तेव्हा साहेबांनी केरळच्या एका बिशपना हसत खेळत बोलले की हालेलुया, या बिशप खुश दिसत आहे कारण बिशपचा चर्चचे लोक खुश आहे. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर पोप साहेबांनी बोलले की केरळचे लोक आत्मिकतामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये फार पुढे आहे. पाठीमागे एकच कारण आहे, तिथे रोसरी प्रार्थना नेमस्तपणे प्रत्येकाच्या घरामध्ये वेळेवर होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये जीवन भरलेले अनुभव मिळणार. तुझ्या रोज आपल्या घरी रोसरी प्रार्थना पप्पा, मम्मी, भाऊ, बहीण, मुलं सगळे मिळून एकत्र बसून करणे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. रोसरी प्रार्थना करण्यासाठी खूपच वेळ काही लागत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया.
एक नियम, ज्यांच्या घरी ग्रॉसरीसाठी नियम नाही त्यांच्यासाठी बेस्ट नियम असे आहे, जेवणाच्या अगोदर ग्रॉसरी. नाटक करणारे मुलं जेवायचं आहे म्हणून हालेलुया, जेवायचं आहे म्हणून ग्रॉसरी करूया म्हणून मागे लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहिले ग्रॉसरी झाल्यावर जेवणाचं आपण कधी विसरत नाही ना. म्हणून एक प्रेयरफुल कम्युनिटी विल सस्टेन युअर प्रेयर लाईफ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या सानिध्यात राहणाऱ्या थोड्या लोकांच्या संपर्कात आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. या सर्व गोष्टीद्वारे आपल्यामध्ये देव देणारं जीवन टिकून राहणार. प्रेज द लॉर्ड. देव देणारं जीवन कोणतं जीवन आहे? हालेलुया. ते जीवन आनंदकारी जीवन आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 17व्या अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्याला या गोष्टीबद्दलचा इशारा दिलेला आहे. योहानाचा शुभवर्तमान 17वा अध्याय. हालेलुया. वचन 2 आणि 3 आता आपण ऐकूया. जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. हालेलुया. आबा पित्याने येशूला दिलेले अधिकार, ये आबा पिता येशूच्या हातामध्ये देणाऱ्या सगळ्या लोकांना आनंदकारी जीवन पोहोचवून देणे आहे. साधा जीवन नाही, आनंदकारी जीवन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अलीकडच्या काळामध्ये आम्हाला असं जे सिस्टर लोक माझ्याकडे येऊन अजून मधून बोलत आहे, फादर आम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे म्हणून तेवढे मात्र प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. स्वर्गाकडे बघायला परमेश्वराने एका व्यक्तीचा हृदय असे उंच करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराकडून ते प्रेरणा मिळाल्याशिवाय लोक आनंदकारी जीवनाच्या गोष्टी करणार नाही. बाकी लोक या जगातील काही जीवनाच्या संबंधातील गोष्टी बोलत बसणार. हालेलुया. वचन संख्या 3 ऐकूया. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्याला ओळखणे आहे आनंदकारी जीवन. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण या महादान आपल्या सर्वांना लाभावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. कोणाला तरी जिथे माझा हात आहे या ठिकाणी एक जोरदार मार नाही तर मुक्का मार बसलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना परमेश्वर प्रकटीकरणाचे दान देत आशीर्वादित करत आहे. 4 चौघांमध्ये
नीट राहणे, बोलणे, चालणे यासाठी लागणारे ज्ञान तुमच्यामध्ये एका व्यक्तीला पवित्र आत्मा विशेष प्रकारे देत आहे. प्रभू तुम्हा सर्वांना सांगत आहे, तुम्ही ज्यांच्या संपर्कात आहे किंवा एखाद्या नवीन व्यक्तीबरोबर संपर्कात जायला प्रयत्न करत आहे, तिथे येशूची इच्छा खरोखर काही आहे म्हणून तुम्ही जाणलेले बरं आहे. नाक बंद होत आहे म्हणून श्वास घेणे कठीण जात आहे असे त्रास असलेले तिघांना येशू विशेष प्रकारे आता स्पर्श करत आहे. कमरेचा त्रास असलेल्या तिघांना प्रभू आता स्पर्श करत आहे. पाय उचलता येत नाही अशा कोणाला तरी पाय उचलायला येशू एक दान देत आहे. खूप घबराहट असलेली अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे ज्यांना काही पोझिशन मध्ये झोपायला भेटत नाही. नीट झोपण्याचं दान परमेश्वर काही लोकांना पुरवत आहे. दात काढलेला आहे तरी त्या ठिकाणी अजून खूप दुखत आहे असे त्रासातून जाणारा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती परदेशामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये भरपूर कष्ट करत आहे. प्रत्येक कष्ट कुठेतरी अपयश होत आहे. त्या व्यक्तीला परमेश्वर आता मार्ग तयार करून देत आहे. 10वी 11वी 12वीच्या वर अभ्यास करणाऱ्या काही मुलांना मुलींना परमेश्वर आता विशेष आशीर्वाद देत आहे. त्यांना प्रभू सांगत आहे, जगी आनंदाच्या मागे न जाता तुम्ही ज्ञानाच्या मागे पडा. परमेश्वराला धरून ज्ञानाच्या मागे पडा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.